रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे विश्वामित्राचा अहंकार या विषयावर व्हिडिओ सादर करणार आहे. विश्वामित्र हा एक सप्तऋषीमधला एक महान ऋषी, महान तपस्वी, हट्टी, कोपिष्ट अशा प्रकारचा आग्रही असणारा महत्त्वाकांक्षी ऋषी होता. आणि त्याच्या तपोबलामुळे सगळे बाकीचे ऋषी जे सप्तऋषीमध्ये होते ना, त्याच्यातले सगळे ऋषी त्याला ब्रह्मऋषी म्हणून मान्यता देऊ लागले, दिली सर्वांनी. आणि सर्व ऋषी मंडळामध्ये आणि त्या काळातले जे महान महान तपस्वी होते त्यांनी सगळ्यांनी त्याचं ब्रह्मर्षी हे पद मान्य केलं. पण वसिष्ठ महर्षी जे होते ते मात्र त्या विश्वामित्राला ब्रह्मर्षी म्हणत नव्हते. त्यामुळे विश्वामित्राला त्याच्याबद्दल राग होता की मला सगळे मानतात आणि हा एकटा फक्त मानित नाही, तर त्याला त्याच्याबद्दल राग होता. त्याला इतरही मागचे सगळे कारणं होते. अनेक वेळा बऱ्याच मुद्द्यावर विश्वामित्राचं आणि वसिष्ठ महर्षीचं भांडण म्हणजे वादविवाद झाले होते. तोही राग त्याच्या मनामध्ये होता. आणि सगळ्या लोकांनी मान्यता दिल्यानंतर सुद्धा वसिष्ठ महर्षी मला ब्रह्मर्षी म्हणत नाहीत, कारण तो क्षत्रिय कुलामध्ये जन्माला आलेला होता आणि तपोबलाने त्यावेळी ब्रह्मर्षी होता येत होतं. म्हणजे ब्राह्मणातला ऋषी, विद्वानातला ऋषी असं त्याचा अर्थ आहे. पण त्याला सगळ्यांनी मान्यता दिली ना, कारण तपोबलाने तो महान झाला, ज्ञानाने महान झाला. तपोबलाने महान झाल्यानंतर मग त्याला मान्यता मिळत असायची पूर्वी. म्हणजे जातीच्या पलीकडे जात ओलांडून जात येत असायचं की अशा प्रकारचा तो ब्रह्मर्षी सर्वांनी मान्य केला. पण वसिष्ठ महर्षी त्याला ब्रह्मर्षी म्हणायला तयार नव्हते, म्हणून त्याला राग होता. तो राग इतका टोकाला गेला की एके दिवशी त्या विश्वामित्राने ठरवलं की याचा काटा काढायचा. मला ब्रह्मर्षी म्हणत नाही म्हणजे काय, सगळे मान्यता देतात आणि हा कोण लागून गेला. असा तो आग्रही आणि आक्रमक स्वभावाचा तो विश्वामित्र होता. तर त्या मित्री बाण्याप्रमाणे तो एके दिवशी त्याला तो राग अनावर झाला आणि म्हणला रात्रीच याच्या डोक्यामध्ये दगड घालतो आणि याला खलास करून टाकतो. अशा धोरणाने मग त्याने हेरिंग केलं की कधी काय, त्याच्या ओट्यावर कधी बसतात, तर घरात कधी असतात, झोपतात कधी, ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती होत्या साधारणपणे. आणि मग त्याने निरीक्षण करून एके दिवशी टिपोरं चांदणं, स्वच्छ चांदणं पडलेलं होतं आणि ओट्यावर त्या चांदण्यामध्ये वसिष्ठ महर्षी आणि त्यांची पत्नी अरुंधती हे चर्चा करीत बसले होते. ही अरुंधतीसुद्धा महान तपस्वी होती, साध्वी होती, श्रीमती होती. हे शब्द मुळातले आणि अर्थ नीट समजून घ्या. अशा प्रकारची ती अरुंधती तारापण एक आहे तिच्या नावाने. आणि बरेच उपक्रम भारतातले आणि भारताच्या बाहेरसुद्धा अरुंधतीच्या नावाने सुरू झालेली, एवढी ती महान तपस्विनी होती. तेव्हा ती आपल्या पतीबरोबर वसिष्ठ महर्षीबरोबर चर्चा करत असताना तिने विश्वामित्राच्या बद्दल हळूच विषय काढला. म्हणले, पतिदेव आपणाला एक विचारू. म्हणले, काय म्हणतेस? म्हणाले, विश्वामित्र आता जिकडे तिकडे त्याची वाहवा चालू आहे, सगळे लोक त्याचा नावाचा जय जयकार करतायत आणि ते सगळे त्याला ब्रह्मर्षी म्हणतायत. आणि त्याचं तपोबल पण फार मोठं आहे, महत्त्वाकांक्षी आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर सर्व लोकांनी त्याचं ब्रह्मर्षीपद मान्य केलेलं आहे आणि तुम्ही मात्र त्याला ब्रह्मर्षी म्हणत नाहीत. त्याचा राग त्याच्या मनामध्ये आहे. न जाणो तो अतिशय आक्रमक असल्यामुळे तो चुकीचा निर्णयसुद्धा घेऊ शकतो तुमच्याबद्दल. तर पण जे आहे वस्तुस्थिती
त्याबद्दल तुम्ही त्याला म्हणा की ब्रह्मर्षी काय तुमचं बिघडतं आहे. तेव्हा वसिष्ठ महर्षी म्हणाले, अरुंधती, मी त्याला ब्रह्मर्षी म्हणायला काही हरकत नाही. तो तपस्वी आहे, महान विद्वान आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचं तपोबल, त्याची महत्त्वाकांक्षा, आक्रमकता आणि नकारात्मक जे बल आहे ना, ते त्याने जास्त वापरलेलं आहे. मग त्याने 2-4 उदाहरणं दिले पाठीमागचे. त्या उदाहरणावर आपण नंतर केव्हा तरी व्हिडिओ करू की अशा प्रकारचं त्याने हे सगळं केलेलं असल्यामुळे त्याची जी भूमिका असते ना, त्याचं तपोबल आणि त्याची महत्त्वाकांक्षा, आक्रमकता जी असते ना, तर ती विघातक असते आणि त्याचा अहंकार सतत वाढत चाललेला आहे. आणि तो अहंकार वाढून अहंकाराचा परिणाम माणूस नरकात जातो. म्हणून मी का जर त्याला ब्रह्मर्षी म्हटलं की त्याचा अहंकार अधिक वाढणार, म्हणजे त्याच्या असलेल्या अहंकाराला बळ मिळणार आणि तो कालांतराने नरकात जाणार. आणि अशा तपस्वी क्रांतिकारी एका ऋषीला नरकात घालवणं माझ्या सपोर्टमुळे, तर ते माझ्या मनाला काय पटत नाही आहे. आणि म्हणून मी त्याला ब्रह्मर्षी म्हणत नाही. तेव्हा हे असं चर्चातलं हे वाक्य बोलत असताना विश्वामित्राने एका भिंतीच्या सावलीजवळ, आणि ते बोलताय तिथे अंगणामध्ये, आणि तिथे जी भिंत होती तिच्या छायेखाली दगड घेऊनच तो उभा होता. आता यांची चर्चा संपली, हे झोपायला लागले की डोक्यातच दगड घालतो, अशा धोरणाने तो त्या पोजमध्ये उभाच होता. आणि ही चर्चा चालू होती, तो ऐकत होता काय काय म्हणतात. आणि चर्चा संपली की हे झोपणार, झोपण्याची वाट पाहत होता आणि चर्चा मनापासून तो ऐकत होता. आणि त्याची चर्चा निघाली मग तो एकदम मनाचे कान करून ऐकत होता. तर ती चर्चा जेव्हा रंगत रंगत गेली आणि वसिष्ठाने हे वाक्य उच्चारलं की मी अशा प्रकारच्या महान ऋषीला नरकात घालवण्याची माझी इच्छा नाही आहे, आणि म्हणून मी त्याला ब्रह्मऋषी म्हणत नाहीत. कारण तो ब्रह्मर्षी आहे, त्या पदाला योग्य आहे, त्याची तेवढी तपश्चर्या आहे. पण मी का जर त्याला ब्रह्मर्षी म्हटलं की त्याचा अहंकार अधिक बळावेल आणि तो नरकात जाईल, तर ते मला काय मनाला पटत नाही. असं त्याने ते ऐकल्याबरोबर त्याला त्याची सकारात्मक विवेकबुद्धी जागी झाली. अरे बापरे, हे वसिष्ठ महर्षी तर माझ्या हिताचा विचार करतायत आणि मी उगीच त्यांच्याबद्दल गैरसमज करतो आहे. ते दगड जो होता ना, तो आपोआप खाली गळून पडला आणि धाडक्याने त्या वसिष्ठ महर्षींच्या पायावर त्याने लोटांगण घातलं. पश्चात्तापेन शुद्धते, महाराज क्षमस्व क्षमस्व, त्राहिमाम, माझा उद्धार आपण करा आणि मला तुमच्याबद्दल माझा गैरसमज होता तो माझा पार गेलेला आहे. आणि त्याने पश्चात्ताप झाला, त्याला अनुताप झाला आणि त्याने तो तिथं अहंकार त्यांच्या पायावर वाहिला आणि असा नमस्कार करत असतानाच त्याच्या पाठीवर थाप मारली वसिष्ठ महर्षीने आणि उठा ब्रह्मर्षी असं म्हटलं. उठा ब्रह्मर्षी असं म्हटल्यावर त्याला इतका आनंद झाला की आता मला हे ब्रह्मर्षी म्हटले. आणि मग वसिष्ठ महर्षी म्हणले, आता तो ब्रह्मर्षी झाला आहेस. अहंकार गेला तो का म्हणे देव झाला, पश्चात्ताप गेला ना, पश्चात्ताप झाला ना की अहंकार जातो, आणि अहंकार गेला की पश्चात्ताप पण झाला पाहिजे. पश्चात्ताप हा नंतर झालेला ताप, म्हणजे चूक समजल्यानंतर जो आपल्याला ताप होतो की अरे मी हे चुकीचं केलं, असं झालं की त्याचं सगळं ताप, आपलं पाप धुवून टाकतो. भागवतामध्ये एक ओवी उत्तम आलेली आहे, अनुतापा एवढा सखा जगी अनिक नाही या लोका, धडाडिल्या अनुताप देखा, सकळ पातका निर्दाळे. अनुतापा एवढा सखा जगी अनिक नाही या लोका, धडाडिल्या अनुताप देखा, सकळ पातका निर्दाळी. अनुताप झाला पाहिजे. आपल्या कर्माचं जर आपल्याला ज्ञान झालं तर आपल्याला त्याच्याबद्दल अनुताप झाला की अनुताप हा सगळं पाप धुवून काढतो
आणि माणसाला स्वच्छ करतो, सकारात्मक बनवतो आणि तो माणूस देवसुद्धा होतो. तेव्हा हा विश्वामित्र खऱ्या अर्थाने आणि त्याला ब्रह्मर्षी पद हे प्राप्त झालं आणि वसिष्ठाने त्याला उठा ब्रह्मर्षी म्हटल्यावर सांगितलं की आता तो ब्रह्मर्षी झालास, तुझा अहंकार गेला, आता तू सकारात्मक राहा. अरे हे तपोबल जे आहे हे लोक कल्याणासाठी असलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचा अहंकार विश्वामित्राचा गेला, वैर संपलं, मित्रता तयार झाली. आणि म्हणून एक सुभाषितकार म्हणतात की कोणी कोणाचा मुळात शत्रू नसतं, कोणी कोणाचा मित्र नसतं. कारणेन हि जायन्ते मित्र आणि रिपवस तथा. काही कारण असलं की माणसं शत्रू आणि मित्र होत असतात. याचं कारण होतं की अनेक मुद्द्यावर त्यांचे पूर्वी भांडणं झाली होती, वादविवाद झाले होते आणि ते ब्रह्मर्षी म्हणत नव्हते. हा मुद्दा तर त्याला फार खटकत होता म्हणून तर त्या टोकाला गेला. पण पुढच्या व्यक्तीच्या बद्दल त्याचा जो समज होता तर त्यांनी ते वाक्य उच्चारल्यावर त्याला असं वाटलं की अरे माझा हा गैरसमज आहे, त्याची तर बुद्धी चांगली आहे. तेव्हा नीट विचार केला आणि मग विचार केल्याशिवाय असं अचानक काम करू नये. आणि म्हणून तात्पर्य लक्षात घ्या, म्हणून अशा माणसापासून सकारात्मक राहा पण सतर्क राहा. सकारात्मक राहा म्हणजे त्याला चांगलं म्हणा, पण चांगलं म्हणण्यामध्ये हा इतका चांगला असलेला हा त्याच्यापासून सतर्क पण राहिलं पाहिजे. कारण त्यांनी मागच्या अनेक गोष्टीमध्ये वसिष्ठाबरोबर वादविवाद केले होते आणि अहम श्रेया, मी श्रेयान, मी मोठा आहे, मी मोठा आहे, असे बरेच वाद झाले होते. ते केव्हा तरी बघूया. आत्ता हा विश्वामित्राचा अहंकार या शीर्षकाखाली आत्ता जो हा आपला भाग आहे तो संपवत असताना सकारात्मक राहा पण सतर्क राहा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या, ज्ञानाचा प्रचार करा. ज्ञानदानम विशिष्यते. रामकृष्ण हरी.